नमस्कार शेतकरी बंधूंनो, पालवी अॅग्रिको मधून मी मोनिका आपल्या सर्वांचं आपल्या पालवी अॅग्रिको पॉडकास्ट मध्ये हार्दिक स्वागत करते। आज पालवी अॅग्रिको परिवारासाठी अत्यंत आनंदाचा आणि महत्त्वाचा दिवस आहे। याला कारण देखील तसंच आहे। पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे अध्यक्ष, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती आंबेगावचे माजी सभापती देवदत्त निकम साहेब आज पालवी अॅग्री कंपनीला वेळात वेळ काढून सदिच्छा भेट देण्यासाठी ते आपल्या समवेत आज उपस्थित आहेत। या भेटी दरम्यान सध्या शेतकरी बांधवांना भेडसावणाऱ्या ज्वलंत आणि गंभीर समस्यांवर सखोल चर्चा करण्यात येणार आहे। विशेषतः ग्रामीण भागात वाढलेला बिबट्यांचा धोका, शेतमालाला न मिळणारा योग्य बाजारभाव, दिवसेंदिवस वाढत चाललेले कर्करोगाचे प्रमाण आणि त्यामागील कारणे, तसेच सेंद्रिय शेतीची गरज व त्याचे महत्त्व या विविध विषयांवर आज सविस्तर संवाद होणार आहे। यासोबतच ऊस शेती, ऊस दर, साखर कारखान्यांचा FRP दर, बाजारपेठेतील अडचणी, शेतमाल साठवणुकीसाठी आवश्यक असलेल्या कोल्ड स्टोरेज सुविधा आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना यावरही सखोल विचारमंथन होणार आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नांना समजून घेणारे, त्यावरती ठोस भूमिका मांडणारे नेतृत्व आज प्रत्यक्ष संवादासाठी उपस्थित राहणे ही निश्चितच आपल्यासाठी एक प्रकारची आनंदाची बाब आहे। या चर्चेतून शेतकरी हिताचे ठोस मार्ग आणि दीर्घकालीन उपाय सुचवले जातील अशी अपेक्षा आहे। तर शेतकरी बंधूंनो, हा पॉडकास्ट तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार निकम साहेब। नमस्ते। आजकाल बिबट्यांची समस्या प्रचंड वाढलेली आहे। लोकांना, मुलांना शाळेत जाताना, लोकांना शेतात जाताना, घरी जाताना भीती वाटायला लागलेली आहे। आणि मला असं वाटतं की या समस्येची मूळ कारण लोक शोधतायत, काय असतील नक्की। आता त्या संदर्भातच आपण बोलूया पहिल्यांदा की आपण म्हणतो की जंगलाचा ऱ्हास व्हायला लागलाय, लोक झाडं तोडायला लागली, त्यामुळे हे बिबट्या ऊसाच्या शेतात येऊन बसतात आणि मग त्यांना भूक लागली की ते माणसांवर हल्ला करतात। तुम्हाला काय वाटतं, नक्की कारण काय आहे? जंगलाचा ऱ्हास का प्रशासनाची निष्क्रियता? याच्यामध्ये कसं आहे की जीवसृष्टी निर्माण झाल्यानंतर ती सुरुवातीला कमी प्रमाणामध्ये होती आणि नंतर ती वाढत वाढत त्याचं प्रमाण वाढत गेलेलं आहे। जसं भारताची लोकसंख्या आज जवळपास 135-140 कोटीच्या घरामध्ये आहे, तसं बिबटे वन आहे त्या जागेवर आहेत, काही प्रमाणात कमी झाली, वाढल्याचं प्रमाण फार वनाचं कमी आहे, परंतु कमी निश्चित झालं। परंतु पूर्वीच्या काळामध्ये वनामध्ये राहणारे जे प्राणी होते त्यांची संख्या मर्यादित होती, परंतु आज बिबट्याचं मोठ्या प्रमाणात होणारं प्रजनन आणि त्यामुळे बिबट्याची वाढलेली संख्या, मग जे वन होतं, फॉरेस्ट होतं, त्या फॉरेस्टमध्ये त्यांना खाद्य, ज्यावेळी त्यांची संख्या वाढली आणि त्यांना खाद्य कमी पडलं, त्यावेळी ते बिबटे आपल्या खाद्याच्या शोधामध्ये आज शेतापर्यंत खाली येऊन पोहोचलेले। त्यामुळे बिबट्यांचं मानवावरती, प्राण्यांवरती, म्हणजे पाळीव प्राण्यांवरती शेतकऱ्यांच्या होणारे हल्ल्याचं प्रमाण वाढलेलं आहे। हे मुख्य त्याचं कारण आहे, वाढलेली संख्या। पण मग आता शेतकऱ्यांचा जीव वाचवायचा, जनावरांचा जीव वाचवायचा, हे सरकारच्या अजेंड्यावर प्रमुख धोरण काय आहे का घटनांनंतर फक्त पंचनामे करायचे आणि विषय कट करून टाकायचा? सरकारच्या ज्या दोन गोष्टी आहेत, एक राज्य सरकार, एक केंद्र सरकार। केंद्राचे कायदे काही कडक आहेत की बिबट्या हा वन्यजीवामध्ये येतो, तो काही फॉरेस्टच्या बाहेरचा प्राणी म्हणून त्याची गणना त्यांच्याकडे नाही। तर सर्वात महत्वाचं आहे की सरकारने याचा गांभीर्याने अजिबात विचार केलेला नाही। सरकारचं काय होतं की कुठंतरी प्राणी मित्र वगैरे जे आहेत त्यांनी काही गोष्टी जर मांडल्या तर त्यांच्या पुढे सरकार घाबरतं। सरकार म्हणजे काही अधिकारी असतात आणि अधिकारी प्रशासन जे आहे ते पदाधिकाऱ्यांना किंवा राज्यकर्ते जे आहेत त्यांच्याकडे ते मांडतात की असं होईल, तसं होईल। परंतु आज मुख्य विषय अशा प्रकारचा याच्यामध्ये आहे की बिबट्याची संख्या जर कंट्रोलमध्ये त्या ठिकाणी आणायची असेल तर याच्यावरती गांभीर्याने सरकारने आजपर्यंत कधीच विचार केला नाही। का आज आम्ही म्हणतो की हम दो हमारे दो, कुठेतरी कंट्रोलमध्ये राहिलं पाहिजे, पण बिबट्या हा प्राणी आहे का वर्षातून 3-3 पिल्लं जर त्यांना होत असेल तर त्यांची वाढणारी संख्या, याचा विचार कधी सरकारने केलेला नाही। त्यामुळं जर याच्यावरती पायबंद जर घातला नाही तर आज हा जुन्नर विभागापुरता प्रश्न राहिला नाही। आता जसं केरळ राज्य हत्तीमुळं अडचणीत आलं आणि आपत्ती हत्तीच्यामुळे ते राज्य जसं जाहीर करण्यात आलं, तसं बिबट्या आज
यवतमाळ, विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये तिकडं मोठ्या प्रमाणात आहे. आणि ते जुन्नर विभागामध्ये आंबेगाव, जुन्नर, खेड, शिरूर आणि आता नगरमध्ये त्यांनी शिरकाव केलेला आहे. आणि हळूहळू बिबट्या हा संपूर्ण राज्यभर जाईल आणि त्यावेळी बिबट हा मोठा प्रश्न राज्यासमोर असेल. त्यामुळं राज्याने, केंद्राने याच्यावर गांभीर्याने विचार करणं फार गरजेचं आहे. म्हणजे आपण सुरुवातीला बिबट्याच्या घरात घुसलो, आता बिबट्या आपल्या घरात घुसायला लागलेला आहे, असं झालंय. आणि सरकार याच्याकडे गांभीर्याने पाहत नाही. आता काल अधिवेशन झालं, काही आमदारांनी प्रश्न विचारले. वन खात्याच्या मंत्र्यांनी सांगितलं की आपण तिथं शेळ्या सोडून देऊ, बिबट्याला हे करून त्याला आता त्या शेळ्यांचं राखण कुणी करायचं. आता साधा विचार आहे का, त्या शेळीला पाणी कुणी पाजायचं, उद्या त्या शेळ्यांची चोरी झाली त्याला जबाबदार कोण. म्हणजे आतलं काहीतरी गमती जमतीत सरकार याच्यात सिरियस अजिबात नाही, ना केंद्र ना राज्य. बर, पिंपरखेडच्या घटनेनंतर काय प्रशासनानं काय काय पावलं उचलली? आता मी जसं बोललो त्याप्रमाणे पिंपरखेड आणि जांबूत या 2 गावांमध्ये गेल्या मागील 2 वर्षात 12 लोकांचा मृत्यू झाला. आता काल पारगाव, मंगरूळ, पिंपरखेड आणि जांबूच्या बॉर्डरवरती जे गाव आहे जुन्नर तालुक्यामध्ये, तिथं देखील काल एका मुलावरती बिबट्याने हल्ला केला आणि तो ठार झाला. आणि आतापर्यंत 57 लोक जुन्नर विभागामधले हे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये ठार झाले. आणि तुम्ही एखादी दुर्घटना झाल्यानंतर राज्यातल्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे जे मुख्य निर्णय घेणार आहेत त्यांनी निर्णय मंत्रालयात घ्यायचा, पुण्यात घ्यायचा. मग जिल्हाधिकारी असेल किंवा वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी असतील किंवा त्या खात्याचे मंत्री असतील, का जिथं घटना घडली त्या जागेवरती जाऊन पाहणी केली पाहिजे. याचं मूळ काय आहे, कशामुळे होतंय, लोकांच्या अडचणी यांनी अजिबात ते जाणून घेतलंय. आणि मग ज्यावेळी 56 लोक त्याच्यामध्ये गेली, सरकारचं कोणी प्रतिनिधी तिथं आलं नाही. आणि मग आम्ही निर्णय घेतला की आता कुठल्याही परिस्थितीमध्ये सरकारला जर जागेवर त्या ठिकाणी आणायचं असेल तर आपल्याला लढा उभारावा लागेल. आणि म्हणून आम्ही पुन्हा नाशिक हायवे 3 आणि 4 नोव्हेंबरला रास्ता रोका आंदोलन केलं. आणि 21 तास आजपर्यंतच्या इतिहासामध्ये 21 तास रास्ता रोका आंदोलन केलं. आणि त्यावेळी मग जिल्हाधिकारी आले, त्याच्यानंतर SP आले आणि वन खात्याचे मंत्री त्यांनी पहिल्यांदा आले, उपमुख्यमंत्री आले. आमचं म्हणणं हे होतं का AC रूम मध्ये बसून जे निर्णय घेणारी यंत्रणा आहे त्यांनी ग्राउंडवर जिथं हल्ले होतात तिथं येऊन तुम्ही पाहणी त्या ठिकाणी करावी. आणि मग निर्णय असा पहिल्यांदा झाला का जो नरभक्षक बिबट्या आहे त्याला शूट करण्याची ऑर्डर काढली गेली, तो शूट करण्यात आला. पिंजऱ्यांची संख्या वाढवण्यात आली. आतापर्यंत जवळपास 68 बिबटे हे पकडण्यात आलं. हे यश केवळ आंदोलनाचं आहे, हे देखील मला आवडतं. पण बिबट्या मारणं हा पर्याय योग्य वाटतो तुम्हाला का, आपली सुरक्षा मजबूत करण्यासाठी काही प्रयत्न करणं हे योग्य वाटतं? आज लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी राज्य करतात आणि मग ते निर्णय घेतात. पूर्वीच्या काळामध्ये राजे राजवाडे राजवटी होत्या आणि त्या काळामध्ये शिकार ही केली जायची. याचं मुख्य कारण की आज आपण शिकलो, लई प्रगत झालो, तंत्रज्ञान आलो म्हणून आपण फार हुशार नाही झालो. ते लोकांनी त्या काळामध्ये चालवलंच ना, त्यांना कुठली ना कुठली तरी संख्या एक जर वाढत गेली तर दुसऱ्यावरती त्याचा दुष्परिणाम होत असतो. म्हणून त्या काळामध्ये ज्या शिकारी केल्या जायच्या याच्या मागचं कारण ते का तो तिकडं तिथंच राहायला पाहिजे, त्यांची संख्या देखील मर्यादित राहिली गेली पाहिजे. आज बिबट्याच्या शिकारीवरून प्रश्न निर्माण होतो का त्याच्याला गोळी घातली नाही पाहिजे, त्याला मारलं नाही पाहिजे. मग ज्यावेळी कुत्र्यांची संख्या वाढत गेली, पिसळली गेली, शहरामध्ये हल्ले झाले, म्हणजे त्याच्यामध्ये मोठमोठे लोक आले. आता ग्रामीणला साधी लोक आहेत, शेतकरी लोक आहेत, यांचा आवाज तिथं येत नाही. पण सगळं जर आज मीडिया शहराच्या ठिकाणी असेल, सरकार शहरामध्ये राहत असेल, तर यांना कुत्र्याचं जर भुंकलं तर लगेच कुत्र्याचा बंदोबस्त केला, त्याची नसबंदी करा, हे करा, त्यांना पकडा, हे करा. बिबट्याकडे कोण पाहणार? त्यामुळं बिबट्याची संख्या जर वाढत असेल, सरकार जर ठोस निर्णय घेणार नसेल तर हा अधिकार लोकांना दिला पाहिजे. काय आम्ही ज्या ठिकाणी राहतो तिथं बिबट्याचं काय काम आहे? मग तो आमच्या जर एरियामध्ये आला तर त्याला त्या ठिकाणी शूटच केला पाहिजे, हे आमचं स्पष्ट मत आहे. हे लोकांना अधिकार देणं गरजेचं आहे. मग तुम्हाला असं वाटत नाही की वन विभागानं, प्रशासनानं आणि ग्रामस्थांनी संवाद साधून यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे? बिबट्या मारत सुटणं आणि त्यानं हे कमी होईल असं तुम्हाला वाटतंय? आज ज्यावेळी अनेक चर्चा झाल्या का बिबट्याची संख्या कशी कंट्रोलमध्ये आणायची, म्हटले नसबंदी करा. हे आंदोलन झाल्यानंतर केंद्राने परमिशन दिली
की प्रायोगिक तत्वावरती की 5 बिबट्या मादीची नसबंदी करायची आणि अंडर ऑब्झर्वेशन त्या 5 माद्या ठेवायच्या. आणि त्याच्यानंतर म्हणजे आता लोक एवढी मारली जात आहेत, त्यांची संख्या एवढी मोठी प्रचंड आहे, आणि तुम्ही म्हणताय आता प्रायोगिक तत्वावरती 5 माद्यांची नसबंदी करायची आणि 5 वर्ष ऑब्झर्वेशन करायचं, यांनी काही साध्य होणार नाही. एका मादीपासून वर्षाला किमान 3 पिल्लं जन्माला येतात. त्यामुळे याची संख्या आज फॉरेस्टकडे सुद्धा, वन विभागाला देखील माहित नाही का बिबट्यांची संख्या नेमकी किती आहे. कुत्री कमी एवढे आता बिबट्यांची संख्या ग्रामीण भागामध्ये वाढली, आणि तो ग्रामीण भागातला बिबट्या हळूहळू आता शहराच्या ठिकाणी त्या ठिकाणी येत चाललेला आहे. त्याच्यामुळं बिबट्याचं कंट्रोल करणं हे फार गरजेचं आहे. पण हे आता ह्या नोव्हेंबर डिसेंबर मध्ये झालं, याच्या आधी सरकारनं काही पावलं उचलली होती का यासाठी? काहीच नाही. सरकारचं एकच, तुमचं गाव कुठलंय? तुमचं गाव कुठलंय? माझं गाव सातारा. तुमचं गाव सातारा. मग सातारा मधला बिबट्या पकडायचा आणि आमचं समजा इकडं मंचर असेल, शिरूर असेल, इथं आणून तो सोडायचा. बिबट्यांची संख्या एवढी आहे की सरकारकडे ते बिबटे पकडण्याकरता पिंजरेच नाही. पहिलं त्यांना, आम्हाला हे आंदोलन केल्यामुळं किती कंपन्या पिंजरे बनवतात हे सुद्धा नाहीत. मग आम्ही काही खाजगी फॅब्रिकेटर आहेत, त्यांना सांगितलं तुम्ही पिंजरा बनवा आणि ताबडतोब द्या. आणि मग आता पिंजऱ्यांची संख्या रोज 5-5, 10-10 पिंजरे वाढायला लागलेत. आणि बिबट्या, आमचं म्हणणं आहे, पकडला ना तो जंगलातून इकडे आलाय, मग साधं कॉमन सेन्सची गोष्ट आहे का पकडल्यानंतर त्याच्या निवारा केंद्रामध्ये त्याचं स्थलांतर केलं पाहिजे, किंवा जे प्राणी संग्रहालय त्याच्यामध्ये तो गेला पाहिजे, किंवा तुमचं फॉरेस्ट असेल त्या फॉरेस्टमध्ये तुम्ही त्याला जागा कंपार्टमेंट करा आणि तिथं ते बिबटे सोडा ना. का तुम्ही तुमच्या गावातला पकडायचा आणि आमच्या गावात सोडायचा आणि आमच्या गावातला पकडायचा त्या गावात, याच्यामुळे हे सगळा प्रादुर्भाव वाढला. म्हणजे सरकारची निष्क्रियता किंवा चुकीची धोरणच नाही. सरकारकडे धोरण नाही, याच्यात कोणी सिरियसली पाहत नाहीयेत का उद्याच्या भविष्य काळामध्ये अजून 2, 4, 5 वर्षांनी या बिबट्यामुळं काय दुष्परिणाम होणार आहेत याचा गांभीर्याने कुणी विचार करत नाही. सरकारच्या डोक्यात एकच, ही पार्टी फोड, ती पार्टी फोड, आणि हे सरकार इथलं नगरपालिका ताब्यात घ्यायची, तिथली झडपी ताब्यात घ्यायचे, हे राज्य, हे सोडून बाकी याच्यावरती जे कॉन्सन्ट्रेशन करायला पाहिजे. लोकांचं जगणं, लोकांची सुरक्षितता, आणि याच्याकडे कोणाचं अजिबात लक्ष नाही ना केंद्राचं. आता एवढी प्रसंग आली, केंद्राच्या टीमने यायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे. मग बिबट्या जर केंद्राच्या अंडर जर येतो तर तुम्ही राज्याला गाईडलाईन केल्या पाहिजेत ना. हे काहीच नाही. आता आपण ऊस शेती आणि कारखाने FRP या विषयाकडे वळूया. मागील काही वर्षांपासून ऊसाचं क्षेत्र कसं वाढलं आणि उत्तम हवामान, कारखान्याकडून उत्तम दर, पोषक माती, पाण्याची योग्य उपलब्धता, मजूर कमतरता, याच्यात ऊसाच्या याच्याबाबत असं आहे की ऊस हे पीक असं आहे का त्याचं काहीच वाया जात नाही. म्हणजे ऊस एकदा तोडल्यापासून कारखान्यात आल्यापासून म्हणजे शेतात पण पाचड जे असतं त्याचं खत तिथं होत असतं. कारखान्यामध्ये ऊस आला, रसापासून साखर निर्मिती होते, इथेनॉल निर्मिती होते, जो भुसा बाग्याचा आपण म्हणतो आपण, त्याच्यापासून वीज निर्मिती होते, किंवा तोच बाग्यात दुसरीकडे देखील वेगवेगळ्या प्रकारचे त्याचे बाय प्रॉडक्ट तयार होतात. त्यासाठी तो ब्रिक्समध्ये ज्वलनाचा पदार्थ म्हणून देखील तिकडे जातो, साखर खाण्यासाठी देखील तिचा वापरतो. आणि मग सुरुवातीच्या कालखंडामध्ये जिथं पाणी आहे त्या भागामध्ये ऊसाचं उत्पादन वाढलं, परंतु मधल्या काळामध्ये ऊसाची आधारभूत किंमत ही कमी प्रमाणात होते. पण ज्यावेळी साखर सोडून अन्य काय बाय प्रॉडक्ट आले, मग कोजनरेशन वीज निर्मिती प्रकल्प आला, इथेनॉल निर्मितीचा प्रकल्प त्याच्यामध्ये आला, आणि ह्या बाय प्रॉडक्टमुळे साखरेचे पैसे अधिक इथेनॉलचे पैसे अधिक विजेचे पैसे, याच्यामुळं साखर कारखानदारीला बरे दिवस आले. आणि ऊसाची वाढलेली FRP ही वाढल्यामुळं आज रोजी की दुष्काळ जरी म्हणजे पाण्याची कमतरता भासली तरी ऊस 1 महिना तग धरू शकतो. जादा पाऊस झाला, गारपीट जरी झालं तरी ऊस दम धरू शकतो, पण दुसरी पिकं दम धरू शकत नाहीत. त्यामुळं लोकांचा कल आता ऊसाकडे त्या ठिकाणी वाढलेला. सध्या आपल्याला किती दर दिला गेला किंवा पहिली उचल किती दिली गेली? आता यावर्षी केंद्राने जो कायदा त्या ठिकाणी केला की 10.25% जर रिकव्हरी असेल तर त्याला 3550 रुपये दर हा ठरला, आणि त्याच्यानंतर पुढच्या प्रत्येक 1% 346 रुपये हा दर ठरला गेला, आणि वजा तोडणी वाहतूक खर्च याला म्हणतात आधारभूत किंमत. आता आमच्याच कारखान्याची भीमाशंकरची जर FRP जर धरली
तर या वर्षीची FRP ती 3,272 रुपये 14 पैसे प्रति मेट्रिक टन. आता जिल्ह्यामध्ये विचार केला तर साधारणतः 3300 रुपयाच्या दरम्यान FRP आहे. परंतु या वर्षी की असा विषय निर्माण झालेला आहे की बारामती तालुक्यामधल्या कारखान्यांनी म्हणजे सोमेश्वर असेल, माळेगाव असेल, यांनी FRP पेक्षा थोडे जादा म्हणजे 3300 रुपये प्रति टन दिले. परंतु आमचा भीमाशंकर कारखाना असेल, शेजारचा विघ्नर असेल, यांनी FRP पेक्षा कमी रक्कम त्या ठिकाणी 3100 रुपये दिले. आणि म्हणून आता माझ्याकडे पत्र इथलं आता झालं काय, हे लेटर घेऊन मला आता साखर आयुक्तांकडेच जायचं तिथे भेटायचं. कायदा असं सांगतो की शेतकऱ्याचा ऊस तुटल्यानंतर 14 दिवसानंतर त्या शेतकऱ्याला FRPच्या दराने पैसे एकरकमी गेले पाहिजे. जर एकरकमी जर गेले नाही तर राहिलेली रक्कम जी आहे तिला 15% व्याज देणं हे गरजेचं त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून आता 3100 रुपये देतात आणि उर्वरित राहिलेले जे 250 रुपये आहेत तर ते शेतकऱ्यांना व्याजासकट चुकते करावे लागतील. कारण सोमेश्वरने पाठीमागे दिली नाहीत तर तशी ऑर्डर साखर आयुक्तांनी केली आणि शेतकऱ्यांना व्याज त्या ठिकाणी द्यावं लागलं. म्हणून आमचं म्हणणं आहे की राजू शेट्टी ज्यावेळी कोर्टामध्ये गेले त्यावेळी तो निर्णय झाला, एक रकमी FRP द्यावीच लागतील आणि आम्ही ती मिळूनच देणार. सहकारी साखर कारखान्याचं जे राजकारण आहे त्या राजकारणाचा शेती धोरणावर किती परिणाम झाला? नाही, सहकारी कारखान्याचं राजकारण असं मी तर त्याच्यामध्ये असं म्हणतो की त्या काळामध्ये ही सहकार चळवळ अनेक लोकांनी, मग यशवंतराव चव्हाण असतील, वसंतदादा असतील, तदनंतर पवार साहेब असतील, विखे पाटील असतील, यांनी ही चळवळ त्यावेळी रुजवली महाराष्ट्रात खेडोपाडी. ह्या सहकारी साखर कारखानदारीमुळे शाळा निर्माण झाल्या, कॉलेजेस निर्माण झाली, ग्रामीण भागातली मुलं चांगल्या प्रकारे शिकली, भागाचा विकास देखील झाला आणि तिथल्या लोकांना रोजगाराच्या संधी मिळाल्या आणि याच्यातून नेतृत्व तयार झाली ह्या कारखानदारीमधून. आणि त्याच्यामुळं सहकारी आणि राजकारणावाल्यांना याचा फायदा झाला, कारण रेडीमेड यंत्रणा हाताला लागली. कारण उद्या निवडणुकीला जर कारखान्याचा चेअरमन उभा राहणार असेल, फाउंडर उभा राहणार असेल तर त्याला ती सगळी यंत्रणा आणि शेतकऱ्यांशी त्यांचे आलेले संबंध याच्यामुळे एक मोठं नेटवर्क तयार झालं. त्यामुळे राजकीय लोकांना सहकारी चळवळीचा फायदा झाला. पण आज काही लोक तीच सहकारी साखर कारखानदारी अडचणीत आणायला निघालेली. याचं कारण असं की ज्यावेळी तुम्ही सहकारी साखर कारखानदारीमुळे मोठाले झाले त्यावेळी दुसऱ्या बाजूला यांनी पाहिलं की याचा फायदा राजकारणाला मोठ्या प्रमाणात होतो. मग यांनी खासगी कारखानदारी चालू केली आणि ह्या सहकारी चळवळीचा म्हणजे कारखानदारीचा उपयोग स्वतःच्या उद्योगधंद्याला केला आणि मग स्वतःचा तो धंदा नफा मिळवण्याकरता सहकारी साखर कारखानदाराचा हेतू हा सभासदांकरता, शेतकऱ्यांकरता त्यांचा आर्थिक स्थितिमान उंचावण्याकरता होता. पण खासगी कारखानदारी यांनी जी काढली याचा उद्देश त्यांचं की नेटवर्क तयार करणं आणि त्याचबरोबर त्याच्यातून पैसा मिळवणं. मग ह्या दोन्ही जर शेजारी शेजारी कारखाने असतील तर सहकारी जर चांगला चालला तर तिकडं तुम्हाला प्रॉफिट होणार नाही. म्हणून त्याचा प्रॉफिट वाढण्याकरता सहकारी कारखानदारा मातीत घालायचा आणि स्वतःचा वर काढायचा. हा त्यांनी ज्या व्यक्तीला सहकारी कारखानदारीमध्ये मोठे गेले त्यांनी आज ती सहकारी चळवळ अडचणीत आणण्याचं काम काही ठिकाणी चाललेलं आहे. कोराडीचा दांडा गोतास काळ म्हणतात तसं झालंय. येस. आता तालुक्यात 2 कारखाने आहेत, विघ्नहर आणि भीमाशंकर. तर त्यांनी आता ऊस उत्पादकांसंबंधात काय काय नवीन उपाययोजना काढल्यात आणि त्या त्यांच्यापर्यंत पोहोचल्यात? आता आमचा भाग जर म्हटला तर आता पूर्वी विघ्नर कारखाना होता, तदनंतर भीमाशंकर कारखाना झाला, हे दोन्ही सहकारी. त्याचबरोबर शेजारच्या आमच्याच मतदारसंघामध्ये एक व्यंकटेश कारखाना आहे आणि एक पराग कारखाना आहे, हे खाजगी आहेत. आणि पलीकडच्या बाजूला गोळगंगा कारखाना सहकारी आहेत. हे असं आंबेगाव, जुन्नर, शिरूरचं एकंदरीत परिस्थिती आहेत. आता सहकारी कारखानदारी जो आहे तर यांनी शेतकऱ्याला ऊसाच्या बेण्यापासून सगळं द्यायला, बेनं दिलं, त्यानंतर खतं दिली, त्याचबरोबर औषधं दिली, त्याचबरोबर ड्रिपसाठी काम केलं, त्याचबरोबर आज शिक्षण संस्था उभ्या केल्या. ह्या सहकारी कारखानदारीनं लोकांना त्या ठिकाणी फायदा झाला. परंतु ही जी खाजगी कारखानदारी, ह्या खाजगी कारखाना हे काहीच देत नाही, हे काहीच देत नाही. मग जर तुमचा हेतू लोकांना जर मोठा करण्याचा आहे तर मग सहकारी संस्था पैसे, शेतकऱ्याचेच पैसे तिथं लावतात, त्यांना अधिक भुर्दंड पडतो. मग तुम्हाला जर खरोखर लोकांबद्दल आत्मीयता आहे तर तुम्ही तुमच्या प्रायव्हेटनी जसं सहकारी कारखानदारी काम करतो तसं तुम्ही काम करावं ना. तसलं केलं जात नाही. तिथं फक्त हेतू एकच का 2 पैसे माझ्या खिशात कसे पडतील हा हेतू आहे. पण सहकारी कारखानदारीची चळवळ टिकली पाहिजे, वाढली पाहिजे. पण मग कारखानदार आणि शेतकरी
यांच्यात काय समन्वय आहे का? किंवा नवीन निर्णय ज्यावेळी कारखाना घेतो त्यावेळी शेतकऱ्यांची मतं विचारात घेतली जातात? अजिबात नाही. संचालक मंडळ निवडून जातं सहकारी कारखानदारीत, प्रायव्हेटमध्ये ते आपले निर्णय घेतात. 365 पैकी एकच दिवस हा सभासदांचा शेतकऱ्यांचा असतो, ती म्हणजे वार्षिक सभा. परंतु त्या वार्षिक सभेमध्ये आपले बगल बच्चे बसवायचे आणि त्यांनी नुसतं मंजूर मंजूर म्हणायचं. हे सामान्य माणसाला त्या ठिकाणी आपलं म्हणणं पूर्णपणे मांडता त्या ठिकाणी येत नाहीत. आणि याच्याकरता ह्या वार्षिक सभांच्या ऐवजी एकच सभा घेण्याच्या ऐवजी मध्ये टप्प्याटप्प्याने अशा जशी संचालक मंडळाची महिन्याने होती तशी माझं तर स्वतःचं व्यक्तिगत मत आहे. कारण मी देखील कारखान्यामध्ये अध्यक्ष म्हणून काम केलं, संचालक म्हणून देखील गेले जवळपास 26 वर्ष मी तिथं काम करतो. तर शेतकऱ्याच्या नाही महिन्याने नाही 3 महिने किमान 4 महिन्यातून एकदा जरी शेतकऱ्यांच्या सभा जर त्या ठिकाणी झाली मीटिंग, तर वेळच्या वेळी चांगल्या प्रकारच्या सूचना ज्या येतील ते आणि सहकारी चळवळीत आपलं कारभाराचं काय चुकतं ते देखील त्याच्यामध्ये कळत. जसं मंत्रिमंडळ तर निर्णय घेतं, मग तुम्हाला कशाला 3 अधिवेशनं लागतात? कारण लोकांचे प्रतिनिधी आहात म्हणून तुम्ही प्रश्न मांडता, बरोबर, म्हणून अधिवेशन होतं. संसदेत तसं होतं. म्हणून आपलं देखील सभासदांच्या याच्यामधून अशी 4 महिन्यातून एकदा मीटिंग ही व्हायला पाहिजे. मग त्यावेळी वर्षाचं एकदा आणि ते 1 तासात गुंडाळून घ्यायचं, मंजूर मानायचं, हे योग्य नाही. ऊसाचा दर राजकारणावर ठरतो का खर्च उत्पन्नाच्या गणितावर? याच्यात एक गोष्ट आहे की ऊसाचा दर हा तिथलं जे उत्पादन खर्च आहे, प्रक्रिया खर्च आहे, तो अधिक विक्री झालेला जो माल आहे म्हणजे बाय प्रॉडक्ट असतील आणि मुख्य साखर असेल, याच्यावरचं गणित बसून तो दर त्या ठिकाणी ठरला जातो. पण असंही होतं की जर कारखानदारीतल्या माणसाला जर निवडणुकीला उभं राहायचं असेल तर निवडणुकीच्या काळामध्ये तेवढ्या सीझनला बाकी ते केलं जातं की 5, 50, 100 रुपये जरा वाढून द्यायचे. मग संस्था तोट्यात गेली तर चालेल, पण लोक मध्ये प्रचाराला गेलं ती मला म्हटली पाहिजेत का नाही यांनी चेअरमननी चांगला आपल्याला दर दिला आणि मागचं सगळं विसरून जायचं अशी परत. कारण लोक कालचं काय झालं ते विसरून जातात, आजच पाहतात. त्यामुळे हे थोडंफार होतच. त्यामुळे शेतकरी हा गुंतवणूकदार आहे, त्याला नफ्यात भागीदारी देण्यासाठी कुठलं नवीन मॉडेल कुठलं येणार आहे का काय कारखानदारीमध्ये? हा, नाही असलं काय आज सध्याचं तरी काही धोरण सरकारचं याच्यामध्ये अजिबात त्या ठिकाणी नाही का गुंतवणूकदाराचा अजिबात विचार केला जातो. बर. इथेनॉलचा मुद्दा सध्या चांगला चर्चेत आहे, तर इथेनॉलमुळे शेतकऱ्याला कसा फायदा होऊ शकतो? आणि मी मगाशी सांगितलं की पूर्वी फक्त साखर होतं, परंतु आज इथेनॉल आणि वीज प्रकल्प याच्यामुळं शेतकऱ्याला प्रति टनाला त्या ठिकाणी अधिक दर देण्यामध्ये वीज प्रकल्पामुळं कसे 300 रुपये, इथेनॉलमुळं देखील 300 रुपये. आणि पूर्व काय व्हायचं की इथेनॉल जोपर्यंत नव्हतं त्यावेळी फक्त मोलॅसिस हे विकलं जायचं आणि मग ही जी अल्कोहोल इंडस्ट्री जी आहेत त्यांना पाहिजे त्या प्रमाणामध्ये किंवा एक्सपोर्ट जर झालं नाही तर इथं त्याचे दर फार कमी होते. परंतु गेल्या 3-4 वर्षात पाहिलं असेल तर इथेनॉल ज्याच्यापासून निर्मिती मोलॅसिस पासून ज्याला मळी म्हणतो आपण, तर त्याचे दर हे सातत्याने प्रति टन 10,000 रुपयाच्या पुढे राहिलेले आहेत. त्यामुळं शेतकऱ्याला इथेनॉल प्रकल्पापासून अधिकचा दर त्या ठिकाणी मिळायला मदत होते. शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या भावात असलेला चढ उतार जो होतोय तो थांबवण्यासाठी हमी भाव कितपत प्रभावी आहे? आता हे काय बाजार समित्यांचा हमी भावाचा विषय नाही, हा विषय येतो राज्य सरकार केंद्र सरकारने याच्या संदर्भामध्ये. बाजार समित्या फक्त एक आहे की ती ठिकाणी ती लोकांना माल आणून विक्री करता ठेवण्याकरता ते एक संकुल आहे का तिथं तुम्ही माल आणून टाका आणि मग तिथं आडतदार त्याची विक्री त्या ठिकाणी करत असतात. त्याच्यामुळं हमी भावाचा विषय ह्या मार्केट कमिटीच्या याच्यामध्ये. पण तरी तुम्हाला काय वाटतं की हमी भाव कितपत प्रभावी ठरू शकतो? एक गोष्ट आहे की सरकार आता 2014 साली मोदींना त्यावेळी जाहीर केलं होतं की उत्पादन खर्चाच्या दुप्पट भाव आम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांना देणार. आज 11 वर्ष झाली आणि त्यांची डेडलाईन होती 2022 पर्यंतची होती. 10 वर्षापूर्वी सोयाबीनचा दर आणि आजचा दर तुम्ही त्याची जरा माहिती घ्या. आज देखील लोकांना इतका सोयाबीनचा उत्पादक अडचणीत आहेत, कांदा उत्पादक एवढा प्रचंड अडचणीत आहेत, पण सरकार याच्याकडे त्या ठिकाणी पाहत नाही. जर हमीभाव त्या ठिकाणी ठरवायचा असेल
तर जसं ऊसाची FRP ही प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी वाढते, तशाच प्रकारे तो हमी भाव जो आहे म्हणजे कडधान्याला असेल, इतर धान्याला असेल, तो प्रत्येक वर्षी वाढून ते खरेदी करण्याची जबाबदारी ही सरकारची, पण फक्त जाहीर करायचं आणि प्रत्यक्ष त्याच्या अंमलबजावणी होत नाही. जाहीर केलेला हमी भाव मिळतोय इकडे अजिबात लक्ष नाही सर. अजिबात कधीच नाही. माल खरेदी करण्याची यंत्रणाच नाही. बर. टोमॅटो, मिरची, द्राक्ष, ऊस, कांदा यासारखी पिकं आता सगळ्यात जास्त घेतली जातात. तर त्या पिकांसाठी बाजारपेठ कशी उपलब्ध आहे आणि ह्या पिकांच्या निर्यातीसाठी शेतकऱ्यांना काही माहिती दिली जाते का, प्रशिक्षण दिलं जातं का? आता पणन मार्फत काही एक्सपोर्टच्या याच्या बाबत कोर्सेस वगैरे केले जातात, तिथं पुण्यामध्ये वगैरे आहेत पणन मंडळाचे. परंतु सर्वात महत्वाचं की ज्यावेळी शेतमालाचं उत्पादन किती होणार आहे हे सरकारला माहीत असतं. परंतु आज सरकार राज्यातलं असेल, केंद्र असेल, हे फक्त विचार हे खाणाऱ्याचं करते, पिकवणाऱ्याचा अजिबात करत नाहीत. आज कांदा उत्पादक अडचणीत आहे. मधल्या काळात पाऊस खूप झाला, त्यामुळे तरकारी जो माल आहे, भाजीपाला जो आहे, मग मिरची असेल वगैरे काय, हे सगळे अडचणीत त्या ठिकाणी गेले. त्याच्यानंतर टोमॅटोच्या संदर्भात यावर्षी टोमॅटो उत्पादक देखील अडचणीत. मधल्या काळामध्ये टोमॅटोचे दर वाढले, शेतकऱ्याला पैसे मिळत होते, परंतु लगेच सरकारने दुसऱ्या देशातून नेपाळमधून टोमॅटो आयात केले आणि टोमॅटोचे दर पाडले. तुम्हाला उत्पादक जागवायचा आहे का खाणारा जागवायचा आहे, याच्याबाबत काहीतरी ठरवलं पाहिजे. आणि द्राक्ष ही गोष्ट अशी की द्राक्ष करणं हे किरकोळ सामान्य शेतकऱ्याचं काम नाही. कारण आज रोजी 1 एकर द्राक्षाची बाग जर उभी करायची असेल तर किमान 10 लाख रुपये त्या ठिकाणी लागतात आणि प्रत्येक वर्षाचा खर्च हा 3 ते 4 लाख रुपयाचा आहे. आता या वर्षी सतत पाऊस राहिला, आभाळ राहिलं, सूर्यप्रकाश मिळाला नाही. महाराष्ट्रातलं माझ्या माहितीनुसार नाशिक आणि पुणे या जिल्ह्यामधलं द्राक्षाचं उत्पादन हे 60% घटणार आहे. त्यामुळं शेतकऱ्याला आधार देणं सरकारनं हे फार अत्यंत गरजेची गोष्ट आहे. व्यापारी आणि दलालांच्या प्रभावावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार काय उपाययोजना? काय व्यापाऱ्यांवर प्रभाव काय, तर व्यापारी जो आहे त्याला सरकार रुपये देत नाही. पण त्याच्यावर नियंत्रण तरी ठेवणं, नियंत्रण काय ठेवणार सरकार? सरकार जर असेल, सरकारची 1 रुपयाची मदत जर त्या व्यापाऱ्याला नसेल, तो त्याचा खाजगी व्यापार आहे. आता मार्केट कमिटीमधून मार्केट कमिटी काही व्यापाऱ्याला फुकट गाळा जागा देत नाहीत, ती त्याच्याकडून पैसे त्या ठिकाणी घेते. तो मधला ट्रेडिंगचं काम करतो, त्या ठिकाणी आडतचं काम आहे त्याचं फक्त. त्याच्यामुळं व्यापाऱ्यांवर ते कोण की ह्या मार्केटमधून काही लोक ज्यावेळी त्यांना तेजी मंदीचा अंदाज येतो तेजीचा, त्यावेळी कमी दरातून घेऊन साठा वगैरे करत असतात. तर त्यावेळी सरकार कधीतरी साठ्यावरती त्या ठिकाणी फक्त छापा टाकतं आणि तो माल बाहेर काढतं, एवढाच विषय. नाही तर बाकी सरकार व्यापाऱ्यांना काहीच करू शकत. कांदा सगळ्यात जास्त प्रमाणात तिथे घेतला जातो. यावर्षी कांद्याला सगळ्यात कमी भाव मिळाला. तर कांद्याला शेतकऱ्याला नक्की कुणी रडवलं आणि सरकारचं निर्यात धोरण काय होतं कांद्याच्या? आता शेतकऱ्याला ह्या वर्षी कांद्याच्या बाबत सरकारने त्या ठिकाणी रडवलं, हे आमचं ठाम म्हणणं आहे. कारण ज्यावेळी कांदा काढला म्हणजे 2025च्या मार्च, एप्रिल, मे मध्ये जो कांदा निघाला, तो कांदा काढताना किलोचा भाव होता 13 रुपयापर्यंत. आणि आता म्हणजे मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 6 महिन्यामध्ये कांद्याचा दर हा 14-15 रुपये किलोच्या पुढे गेला नाही. आणि कांद्याचा उत्पादन खर्च हा 10 ते 12 रुपये प्रति किलोचा आहे. आणि सरकारने मेन व्हाईल कांद्याची निर्यात बंद करून टाकली. कारण त्यांच्या डोक्यात की निवडणुका, तिकडे बिहारची निवडणूक होणार होती, इथं महाराष्ट्रामध्ये नगर परिषद आहेत, महानगरपालिका आहेत, त्यामुळं कांदा अक्षरशः लोकांचा सडून त्या ठिकाणी गेला आणि शेतकरी 2 वर्षांनी पाठीमागे कांद्याच्या याच्यात. तर या वर्षी कांद्यामध्ये 200% सरकारने, राज्य आणि केंद्राने हे शेतकऱ्याला त्या ठिकाणी रडवलेलं आहे. अशा या सगळ्या परिस्थितीत डिजिटल मार्केटिंग प्लॅटफॉर्म जे आहेत ते शेतकऱ्याचा नफा वाढवण्यासाठी कशी मदत करू शकतात? सरकार यात काय करू शकतं आणि आतापर्यंत यात काय काय झालं, काय होऊ शकतं? आता डिजिटल मार्केटिंगमध्ये ह्याच्यात ही नवीन मुलं वगैरे जे आता ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये आहेत, तर त्यांचा कल त्याच्याकडे आहे. तर त्या दृष्टीनं त्यांना मदत करणं ही सरकारची महत्वाची भूमिका आहे. पण आज रोजी तसला काय प्रकार होत नाही. घोषणा मोठ्या होतात, परंतु त्याची खाली
इम्प्लिमेंटेशन त्याचं अजिबात त्या ठिकाणी होत नाहीत. नाहीतर मधल्या काळात कोविडच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल की ज्यावेळी बाजार वगैरे बंद होते तर ज्या ज्या काही सोसायटी आहेत त्या ठिकाणी अनेक लोकांनी जाऊन थेट माल वगैरे विक्रीची व्यवस्था आपली केली. जसं आज मॉलला जावं लागतं तसं सोसायट्यांमध्ये थेट मालची विक्री केली. पण सर्वात महत्वाचं याला हमीभाव. जोपर्यंत हमीभाव मिळत नाही तोपर्यंत शेतकऱ्याचं काही खरं नाही. भाजीपाला बाजारपेठेत शेतकऱ्याला सगळ्यात कमी भाव आणि ग्राहकाला सगळ्यात जास्त भाव, यात मधल्यामध्ये फायदा कोण लागतं? हे कसं आहे याच्यात की ग्राहक, उत्पादक आणि खरेदीदार हे दोन महत्वाच्या गोष्टी असतात. ज्यावेळी मागणी आणि पुरवठा याच्यावरती दर हा ठरला जातो, कारण तरकारी जो भाजीपाल्याची भाव आहे त्याला कुठल्याच प्रकारचा हमीभाव तिथं नाही येत. आता हा जो मधला ट्रेडर आहे म्हणजे जो आपण आडतदार म्हणतो किंवा दलाल म्हणतो, तर त्याला पण त्याच्यामध्ये घट बसतेच. हा नाशवंत माल समजा त्याने इथून कोथिंबिरीच्या 10 गाड्या घेतल्या आणि तो लगेच विक्री करता त्या 10च्या 10 तिथं जात नाहीत. त्याच्यात खराब होणं हे ते याच्यात त्या 9 पण होतील तर हा त्यालाच भुर्दंड त्याच्यामध्ये बसतो. परंतु समोरचा माणूस जो घेणार आहे खरेदीदार, आता ज्याला रोजचे 500 रुपये मिळतात तो घेताना 600-700 रुपयाचं काही घेणार नाही, तो 50-100 रुपयाच घेणार. पण ज्याला 5,000 रुपये रोजचं उत्पन्न आहे, 10,000 रुपये उत्पन्न आहे, त्याला आज जी वस्तू 500 रुपयाला आहे समजा त्याला जे घ्यायचे आणि उद्या जर ती 600ला घ्यायला लागली तर तो लगेच आरडतो. परंतु ज्याला उत्पन्नच कमी 100 रुपयात रोज आहे तो 25-30 रुपयात खाल्लेत त्याच्यात किंवा जे स्वस्त असेल तो घेतो. आणि सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये की खाणारा आणि पिकवणारा याच्यामध्ये मागणी आणि पुरवठा याच्यात तफावत झाल्यानंतर हा दर वाढतो. पण सगळ्यात जास्त हालदर कोणाचे होतात हे उत्पादकाचे त्या ठिकाणी होतात. कारण मी जसं सांगितलं की उत्पादन खरेदीदार ज्याला जेवढं इन्कम आहे, आज कांदा समजा आता आपण असं गृहीत धरू की कोथिंबिरीची जुडी आज मार्केटमध्ये 20 रुपयाला आहे आणि ज्याचं रोज ज्याला 300 रुपये, तो 20 रुपयाची जुडी तो म्हणणार काय नाही कोथिंबीर आज घेतली तरी चालेल. परंतु ज्याला मोठं प्रमाणात उत्पन्न आहे तो काय 100 रुपयाला झाली तरी तो घेणार. पण तो एक आरोप करत राहणार की 10-15 रुपयाची जुडी आज 100 रुपयाला त्या ठिकाणी झाली. म्हणजे असा याच्यामधला प्रकार तो आहे. कोल्ड स्टोरेज सुविधा आहेत त्याची कमतरता आहे, या बाबतीत काय काम झालंय आतापर्यंत? नाही, कोल्ड स्टोरेज आज देखील खाजगी प्रमाणात खाजगी लोकांनीच मोठ्या प्रमाणामध्ये केलेले आहेत. ते कोण करतात की आपल्याकडचा महाराष्ट्राचा जर विचार केला ना, आमचा जुन्नर आंबेगावचा जर विचार केला तर इथं छोटे छोटे शेतकरी आहेत आणि हे जे छोटे शेतकरी हे कोल्ड स्टोर करू शकत नाहीत आणि आपल्याकडे ती संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आता ज्यावेळी काही प्रकल्प झाले तर आंबेगाव, जुन्नर, शिरूरच्या परिसरामध्ये 8 एकरला सेलिंग लागलं. म्हणजे 8 एकरच्या पुढे तुम्हाला जमीन कोणालाच नाही. आता हे लागलं 40 वर्षापूर्वी. आता त्याच्यामध्ये एक व्यक्ती होती तर त्याला 8 एकरचा कायदा आला. त्याच्यानंतर आता त्याचे 2 झाले, 2चे परत 4 झाले. त्यामुळे हे कमी कमी प्रमाणामध्ये गेलं. तर जोपर्यंत याच्यात सरकार ही चेन निर्माण करीत नाही तोपर्यंत कोल्ड स्टोरेजमुळं, कोल्ड स्टोरेजचा एक फायदा आहे की ज्यावेळी काही माल कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवल्यानंतर 2 महिने, 3 महिने, 4 महिने राहू शकतो. तर त्याच्याकरता मंदीच्या पिरियडमध्ये त्याचा फायदा होऊ शकतो. परंतु आज खाजगीच व्यक्तींना त्या उभे केले आहेत. आज आमच्या तालुक्याचा जर विचार करायचा जर झालं, आंबेगावचा विचार, तर फक्त तालुक्यामध्ये 4 सोडून 5 कोल्ड स्टोर देखील नाहीत आणि ते फक्त बटाटावाल्यांनी केलेले आहेत. शेजारी जुन्नर तालुक्यामध्ये बटाटावाल्यांनी म्हणजे ते काय करतात, पंजाबचा बटाटा घेतात, इथं ठेवतात आणि बेनं म्हणून नंतर विकले जातं. तसंच काही ज्या प्रोसेस इंडस्ट्री ज्या आहेत बटाट्यावर याच्यावरची, ते काही बटाटा घेऊन टेम्पररी तिथं ठेवतात आणि पाहिजे त्या प्रमाणामध्ये तिकडं ते घेऊन जातात. जुन्नर तालुक्यामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये द्राक्षाचं वगैरे एक्सपोर्ट याचं होतं. तर तिथं जे खरेदीदार आहेत, एक्सपोर्टर आहेत, त्यांनी काही कोल्ड स्टोरेज उभारलेले आहेत. काही लोकांनी एकत्र येऊन ती कोल्ड स्टोर कोऑपरेटिव्ह बेसवरती चालू केली. परंतु मी सांगितलं त्याप्रमाणे शेतकरी जर उत्पादक अडचणीत आला का ती संस्था देखील अडचणीत येते. मग कोऑपरेटिव्ह बेसवरच्या संस्था देखील कोल्ड स्टोरेजच्या ज्या उत्पादक कंपन्या होत्या त्या अडचणीत आल्या आणि आज प्रायव्हेट लोक जो एक्सपोर्टर आहेत त्यांच्याच ताब्यामध्ये आहेत, खाजगीच्या. सरकारचं कुठे याच्यात इन्व्हेस्टमेंट नाही. एक्सपोर्टरवरचं तुम्ही आता बोलला,
निर्यातीच्या एवढ्या संधी उपलब्ध असून शेतकऱ्याचं उत्पन्न आज गावातच अडलेलं आपण बघतो. ह्यात अडथळा कोणाचा आहे? नाही नाही, अडथळा मेन सरकारची पॉलिश. कांद्याचं उदाहरण मी तुम्हाला आपला मागाशी विषय झाला. भारत जगामध्ये 1 नंबरला होता कांदा निर्यातीत. आज हॉलंड 1 नंबरला गेला, हो. पाकिस्तान आपल्या पुढे गेला, पाकिस्तान पुढे गेलं. बांगला पुढे गेला. आणि मग तुम्ही आपल्याच हाताने आपल्या पायावरती कुऱ्हाड मारण्याचं काम जर सरकार, मी सांगितलं सरकारला उत्पादकाचं घेणं देणं नाही, त्यांना खाणाऱ्यांचं फक्त तिथं आहेत. शेतकरी गेलात मग ह्या आत्महत्या कशामुळे वाढत? आत्महत्या कशामुळे एवढ्या वाढत चालल्या? आता रोज आकडेवारी विधिमंडळाचं सरकारने आकडेवारी जाहीर केली. जोपर्यंत सरकारचं धोरण निर्यातीबाबतचं ठाम राहत नाही तोपर्यंत शेतकऱ्याचं काय करणार. आणि याच्याकरता राज्य करणारे लोक जे आहेत ती शेतकऱ्याचा विचार करणारी पाहिजेत. जसं शरद पवार साहेबांनी त्यावेळी कृषी मंत्री असताना सांगितलं की कांदा 60 रुपये किलोने तुम्हाला खावा लागला तरी चालेल, पण मी त्याची निर्यात बंद करू शकत नाहीत. कधीतरी शेतकऱ्याला पैसे मिळतात. आज सरकारी जे कर्मचारी आहेत 3 महिन्यांनी लगेच त्यांचा महागाई निर्देशांक वाढतो. तुमची महागाई वाढली म्हणजे तुमचं खाण्यापिण्याचं कपड्याचं, पण माणसाला जगायला किती दिवस लागतात? 2 ड्रेस असले 3 ड्रेस असले तरी वर्षावरती जाऊ शकता. आपण ज्यावेळी शाळेत होतो त्यावेळी आपल्याला किती ड्रेस होते शाळेत जाताना? मग आठवड्याच्या दिवशीच आपण तो धुवून वापरायचा ना, मग त्याच्यावर चालू शकतं. मग नेमकं महागाई निर्देशांक वाढतं काय? इथं शेंगदाण्याला जो भुईमुग पिकवतो तो अडचणीत आहे, सोयाबीन तेल ज्याचं निघतं तो अडचणीत आहेत, भाजीपाल्याला मग महागाईतले पैसे द्यायचे कशा करता? सरकार तर गॅसला अनुदान देतच. मग आता गॅसचं असं काही नोकरदार वर्गांना किती त्या ठिकाणी लागणार आहेत? आमचा नोकरदारांना विषय नाही, पण जे नोकरदार निर्णय घेतात शेतकऱ्याच्या बाबत, अधिकारी लोक, बरोबर, तर तुम्ही तुमच्या पगाराचा विचार करा. तुम्ही तुमच्या पुढच्या पिढ्यांचा विचार करून ठेवलाय. पेन्शन तुम्हाला लावूत, मग शेतकऱ्याचं काय? तुम्हाला पेन्शनची प्रोव्हिजन सरकार करतं. बरोबर. आणि आज लोक म्हणतात आम्हाला कर्जमाफी द्या. निवडणुकीत राज्यकर्ते सांगतात आम्ही तुम्हाला कर्जमाफी देऊ. मग आम्हाला वायदा केला जातो की तुम्हाला जूनमध्ये विचार करू, आणि त्यावेळी सांगू. वर्ष झालं सरकार सत्तेवर येऊ. मग तुम्ही नोकरदारांना एकदा म्हणून बघा ना की 4 महिन्यानंतर तुमचा पगार करू, काय होतंय ते मग तुम्हाला कळलं. बरोबर. आमदार झाले, खासदार झाले, एक मताने बिना चर्चेचा कायदा पारित होतो की आमदाराकरता निवृत्ती वेतन 50,000, दुसऱ्या टर्मला अजून 10,000 वाढवा. ते गेल्यानंतर त्यांच्या वारसाला देखील पेन्शन चालू होत. अरे शेतकऱ्याचा कोण विचार करणार? याचा विचार करा. पर तुम्हाला काय सर्दी शिंक आली त्याचं बिल डॉक्टरचं दिलं तरी ते सरकारच्या तिजोरीतून जात. मग लोकांचं काय? हा विचार होणं फार गरजेचं आहे. खरंय. आणि आता बदलत्या काळाबरोबर सगळीकडे बदल व्हायला लागले, डिजिटल व्हायला लागले सगळं. या डिजिटल पद्धती शेतकऱ्याला किती फायदेशीर ठरू शकतात? त्या पोहोचतात का त्यांच्यापर्यंत? आणि आज त्याची किती गरज आहे? नाही, मी मागाशी आपला डिजिटलवरती विषय झाला की याच्यामध्ये सरकारने जे डिजिटलायझेशन मध्ये जाणार आहेत त्यांच्याकरता ठोस मदत करण्याचं धोरण जोपर्यंत सरकार घेत नाही तोपर्यंत याच्यात काही होऊ शकत नाही. कारण इथं मी सांगितलं की 2 आणि 3 आणि 1 एकरवाल्या शेतकरी आज तो हे करू शकत नाही ना. आणि मग हे करण्याकरता जर एखादा ग्रुप तिथं तयार होत असेल सहकारी बेसवरती, फार्मर प्रोड्युसर कंपन्याला सरकारने हे केलं, पण त्यांनाच मदत काहीतरी केली पाहिजे, तेच अडचणीत येतात. बरोबर. मग म्हणजे पहिलाच अडचणीत त्यात ग्रुपनी एकत्रित येऊन कंपनी स्थापन करून केलं, त्याला मदत नाही केली तर ती कंपनी उद्ध्वस्त झाली तर सगळंच उद्ध्वस्त. तुमच्याशी बोलताना मला एक कायम जाणवते की शेतकऱ्याचा सगळ्या बाजूंनी तुम्ही अभ्यास केलेला आहे प्रत्येक गोष्टीचा. आता आपण शेतकऱ्याच्या आरोग्याकडे येऊया. आजकाल बघा कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे आणि शेतकऱ्यांचं सर्वे असं सांगतो की त्याच्यात शेतकऱ्यांचं प्रमाण जास्त आहे कॅन्सर सारखा दुर्धर आजार होण्यात. मग याच्यात रासायनिक रसायनांचा वापर आपण जे करतो ते कारण आहे का आरोग्य सुविधांची काही कमतरता आहे? आता मेन आपल्या देशात काही खा काही प्या, याच्यात कुठलंही त्याचं लॅब अनालिसिस करून ते पिलंही जात नाही आणि खाल्लंही जात नाही. बऱ्याच वेळा तुम्हाला मार्केटमध्ये काही ह्या पदार्थात हे सापडलं, काही मध्यंतरी लाडूचं एक आलं होतं का ते चरबी, मग याची का त्याची. आज ज्यावेळी आता मी द्राक्षे पिकवतो, ज्यावेळी आम्ही द्राक्ष निर्यात करतो, युरोपला जर माल जायचा असेल तर आज युरोप मधला माणूस 90 वर्षाचा माणूस सायकल दणदणीत फिरतो आणि आपल्याकडं हार्ट अटॅक, त्यानंतर डायबिटीस, कॅन्सर याच्यामधून
फार लहान लहान बालकापासून हो. आता ॲव्हरेज आपलं एज म्हणजे तंत्रज्ञानात आपण पुढे गेलो, औषध साधन सामुग्री आली, आयुर्मान सरासरी जरी तुमचं 65च्या दरम्यान असेल, पण टप्प्याटप्प्याने ते आता काही दिवसानंतर 75 वर्षाचा एखादा माणूस पाहायला मिळाला तर हे आपण भाग्य समजू. खरं. कारण युरोपमध्ये 90-95 वर्षाची माणसं दणदणीत आहेत. याचं कारण कुठलाही पदार्थ जर खायचा असेल तर त्याचं लॅब ॲनालिसिस केल्याशिवाय तो मार्केटमध्ये आणला जात नाहीत. ज्यावेळी भारतातली द्राक्ष युरोपमध्ये जातात तर त्यावेळी त्याचा सॅम्पल तो रेशोडी फ्री, त्याच्यात कुठल्याही प्रकारचं कीटकनाशक नाही याचं तपासणी भारतात केली जाते. तो सॅम्पल इथं ठेवायचा आणि ज्यावेळी तो युरोपमध्ये पोहोचत त्यावेळी तिथंच बांद्रावरती त्याची लॅब ॲनालिसिस तिथं केली जाते आणि युरोपचा रिपोर्ट लॅबचा भारतातला मॅच झाला तरच तो माल तिथं खाली डंप करून घेतला जातो, अन्यथा घेतला जात नाही. एवढी काळजी तिथं केली जाते. पण आज आम्ही शेतकरी असं टोमॅटोला औषध मारतो का, जर एखादं औषध समजा 2,4-D हे तणनाशक आहेत, ते जर आपण तणनाशक म्हणून मारलं तर ते 100 दिवसही निघू शकत नाही त्याच्यामधून. मग आम्ही डेलिगेट सारखी अशी कीटकनाशक जर आज आळी करता जर मारली आणि संध्याकाळी ते टोमॅटो जर नेलं तर तुम्ही खाल्ल्यानंतर तुमचं काय होणार आहे? डॉक्टर तुम्हाला सांगणार, तुम्ही म्हणणार माझी तब्येत चांगली राहण्याकरता आम्ही काय केलं. डॉक्टर म्हणतात की सॅलेड तुम्ही खा, कच्च्या भाज्या खा, पण आम्ही जर सकाळी ते रसायन तर तुम्ही जागणारच नाही. बरोबर आहे. आणि म्हणून आपल्याला सगळ्यात महत्वाचं की हे विषमुक्त शेतीतलं उत्पादन खायला मिळणं फार गरजेचं आहे. विषमुक्त होण्यासाठी आता तुम्ही म्हणाल की रसायन मारल्यानंतर ते पिकावर तसंच राहतं, त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो. मग जैविक शेतीकडे वळावं का आता शेतकऱ्यांनी? नाही, सगळ्यात महत्वाचं आहे. आता युरोपला जो माल जातो तिथं काही जैविक शेती केली जात नाही, परंतु आपण काही मारतो की प्रत्येक ज्यावेळी अशी एखादी बॉटल असते कीटकनाशकाची किंवा प्रोडक्ट, त्याला एक लेबल लावलेलं असतं की हे जर केमिकल इन्सेक्टिसाइड असेल, पेस्टिसाइड असेल म्हणजे बुरशीनाशक वगैरे, हे फंगीसाइड तुम्ही हे जर मारलं तर ते त्या शेतमालावरती किती दिवस राहू शकतं त्याच्या आतमध्ये, एक कॉन्टॅक्ट एक सिस्टेमिक, तर ते त्याच्यामध्ये किती दिवस राहू शकतं हे त्याच्यामध्ये लिहिलेले त्या चार्टवर, पण याच्याकडे पाहिलं जात नाही. म्हणून याच्यासाठी सरकारचा जो कृषी विभाग आहे, राज्याचा असेल खाली जिल्हा परिषदचा असेल, त्यांचा कोणात ताळमेळ नाही. पहिलं एक झालं पाहिजे का राज्यामध्ये जिल्हा परिषदेचा कृषी विभाग आणि राज्याचा कृषी विभाग हे एकत्र आले पाहिजेत. आणि त्याचबरोबर त्यांनी, मी द्राक्षाचं आणि डाळिंबाचं सांगितलं, त्यावेळी हा युरोपला जातो, आमच्याकडे शेड्यूल तयार आहे की जर द्राक्ष 120 दिवसांनी जर निघणार असतील, 140 दिवसांनी जर निघणार असतील म्हणजे छाटणी केल्यानंतर, तर त्याच्यासाठी की 1 ते 10 दिवसात काय करावं, 10 ते 25 दिवसामध्ये काय करावं, 25 ते 50 दिवसामध्ये कोणतं औषध मारावं आणि 50 ते 90 दिवसापर्यंत काय मारावं आणि काढणीच्या अगोदर 25-30 दिवस काहीच मारू नयेत. हे जर केलं तर तो जो कीटकनाशक असेल किंवा अन्य जे केमिकल पेस्टिसाइड असतील त्याचा अंश हा निघून जात असतो. आणि म्हणून याच्यासाठी सरकारने कोबी असेल, फ्लावर असेल, टोमॅटो असेल, काकडी असेल, जे काही भाजीपाला असेल याच्यासाठी चार्ट तयार करणं गरजेचं आहे. किंवा कांदा असेल, बटाटा असेल, का हा माल करताना हे औषध तुम्ही एवढ्या दिवसापुरती त्या ठिकाणी वापरावं, त्याच्यानंतर ते वापरू नये. हे काम सरकारचं आहे. सरकारने शेतकऱ्यांना याच्यामध्ये ह्या गोष्टी ट्रेनिंग दिलं पाहिजे आणि तशा प्रकारे तुम्हाला, कारण हे जो निर्यात माल होतो, आता निर्यात आखाती देशात होतं तिथं काहीच गाईडलाईन्स पाळल्या जात नाहीत का याच्यामध्ये काय नाही, परंतु युरोप हे 100% त्याचं तंतोतंत पालन करतं. आणि म्हणून ही जबाबदारी सरकारची आहे आणि सरकारने ह्या गोष्ट करणं गरजेचं आहे. याच्याबरोबर विद्यापीठाच्या कुलगुरूंबरोबर, सावंत साहेबांबरोबर, डॉक्टर सावंतांशी मी बोललो की याच्यावर तुम्ही काम करायला पाहिजे विद्यापीठांनी, बरोबर, तरच आरोग्य हे होईल. आणि मग नंतर आजारी पडल्यानंतर त्याला एवढे पैसे घालावा, त्याच्यापेक्षा कृषी विभागामार्फत सरकारने आता ते ट्रेनिंग शेतकऱ्यांना दिलं पाहिजे आणि त्यांच्या गाईडलाईन्स खाली रेशोडी फ्री तुम्ही उत्पादन पिकून दाखवा, त्याला 2 पैसे जादा पण मिळतील. बरोबर आहे. म्हणजे तुमचं आरोग्य पण त्या ठिकाणी सुधारेल, पैसे पण वाचतील आणि शेतकऱ्याचं उत्पादन पण वाढेल. त्याला 2 पैसे रेशोडी फ्री, त्याला 2 पैसे जादा मिळतील. आज बरेच जण रेशोडी फ्री म्हणून म्हणजे अवशेष मुक्त, कीटकनाशक मुक्त, पण तुम्ही तपासणी करता का? तुम्ही जाऊन तपासून घ्या ना. आज डॉक्टरकडे जरी पेशंट गेला, रक्त जरी तपासायला गेलं, तर एका डॉक्टरच्या याच्यात रिपोर्टमध्ये, लॅबमध्ये
त्याला कावीळ दाखवली जाते, दुसऱ्या याच्यात टायफॉइड आहेत, दोन याच्यात टायफॉइड एक नाहीत, म्हणजे असं सगळं मिसमॅचिंग सगळे रिपोर्ट्स आहेत. तुमच्याशी बोलताना एक जाणवलं मला की शेतकऱ्यांचा आणि शेती या गोष्टीचा इतका अभ्यास तुमचा आहे. मी 92 साली राजकारणात आलो गावचा सरपंच म्हणून. आता 2025 साल संपत आलं, म्हणजे 33 वर्ष झालं. 92 ला शेती करत होतो आणि आज 33 वर्षांनी देखील शेती करतो. कुठलाही व्यवसाय करत नाही, धंदा करत नाही. माझा लढा हा गोर गरीब सामान्य शेतकऱ्याकरता, मजुराकरता, त्यांचं भलं होणं याच्यातच मी हित समजतो. तुमचा अभिमान आहे आम्हाला सगळ्यांना आणि तुमच्या लढ्यात आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत. धन्यवाद. धन्यवाद.